बाबू जगजीवन राम झुग्गी बस्ती में 2 स्कूली लड़कियों की मौत हो गई है। परिजनों और स्थानीय लोगों का आरोप है कि बच्चियों की मौत दूषित पानी की वजह से हुई है। झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी 14 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पावली आहे। सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे। तुम्हाला आठवतंय की 15 वर्षापूर्वी कॉलेरा झालेला, कारण का पाईपलाईन कुजलेल्या। आता गेले 3 वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे, आयुक्त नाहीये, त्या ठिकाणी नगरसेवक नाहीयेत, महापौर नाहीये, कारण का इलेक्शन घेतले नाहीयेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाहीये, त्या ठिकाणी चेंबर दुरुस्ती झाली नाहीत, नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत। या गोष्टीचा मी निषेध करते। मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाहीये, पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाहीयेत, साधा झोन मध्ये पण पैसे नाहीयेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे। पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते 8 दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय। आता शास्त्रीनगर असेल, जगजीवन राम झोपडपट्टी असेल, पूर्व भाग असेल, सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर 8 दिवसाआड पाणी येत आहे, जे येत आहे ते घाण पाणी येत आहे, मैल मिश्रित पाणी येत आहे आणि पूर्ण चूक ही महापालिकेची आहे, पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे, कारण का इलेक्शन घेतले नाही आहेत आणि आयुक्त आताच आले, त्यांना काही माहित नाही। खरं तर उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आउट झालं पाहिजे, पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे, सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत, पण हे सरकार याबाबत गंभीर नाहीये आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे। ह्याचा मी धिक्कार करते। वारंवार लोकसभा असू दे, विधानसभा असू देत, आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे येते हे पहिल्यांदा म्हणजे 15 वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात, कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा, शासनाचा निष्काळजीपणा। मुख्यमंत्री अनेकदा आलेत, उपमुख्यमंत्री अनेकदा आले, त्यांचं सरकार आहे, पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाहीयेत। या गोष्टीचा मी धिक्कार करते। ती मुलगी जी गेली आहे, अजून एक मुलगी सिव्हिल मध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे, अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे। असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि या मुलींचा, सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत, त्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। गेलेल्या मुली नाही ती कोण भरून काढणार आणि ताबडतोब ह्या लक्ष काढून सगळं पूर्ण सोलापूरचा पाणी साफ झाला पाहिजे। खरं तर महापालिका प्रशासनाच्या जे चेंबर जातात ड्रेनेजचे, त्यामधूनच पाण्याची पाईपलाईन पास होते, हे कुठेतरी हा नेहमीच विषय असतो की मैल मिश्रित पाणी आणि पिण्याचं पाणी हे एकत्रित होतं। पण जर झोन असतो, महापालिका असते, तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते, जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते। यावेळेस कोण बघताय मला सांगा? ना नगरसेवक आहे, ना महापौर आहे, ना आयुक्त आहे। म्हणजे महापालिकाच राहिली नाही तर ही कामं कशी होतील आणि बळी कोणाचा जातो? सामान्य नागरिक। म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात, काय चाललंय महाराष्ट्रात, तुम्ही मला सांगा।